आपण 26/11चा हल्ला जर बघितला किंवा असे अनेक दहशतवादी जे काही हल्ले झालेले आहेत त्यामध्ये सरकारी वाहनं किंवा VIP वाहनाचा आधार घेतलेला आपण बघितले आहे. एक दोन दोन रविवारच्या दिवशी शिर्डीमध्ये असंच एक VIP वाहन आलं, गेट नंबर 2वर लागलं, आमदार असल्याचं सांगितलं, राजमुद्रा वाहनावर लावलेली जालन्याचे ग्रस्त होते. काय सांगता सर? नाही, असा कोण ग्रस्त असेल त्याला ताबडतोब पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे. कारण हे केवळ दर्शनापुरतं नाही, त्या राजमुद्रा लावून अनेक गैरव्यवहार त्या ठिकाणी होऊ शकतात, करू शकतात. त्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेला सुद्धा गुमराह करू शकतात. माझं आपल्या माध्यमातून सरकारला, होम डिपार्टमेंटला सांगणं आहे, तो असेल तिथून त्याच्या मुसक्या आवळून त्याला ताब्यात घ्या. नसेल तर मी जालना SP पण त्या ठिकाणी बोलणार आहे आणि अशा प्रकारच्या खोट्या राजमुद्रा दाखवून त्या ठिकाणी मिरवण्याचा आणि मोठेपण करण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर ते होता कामा नये, अशी माझी स्पष्ट भूमिका. साधारण 288 आमदार आहेत, मात्र 2088 झाल्याचं एकंदरीत गायलं. जो बघतो तो म्हणतो आमदार आहे मी. काय चाललंय देवा विचारायचं? नाही, देवा भाऊ सांगत नाहीत तो आमदार आहे असं सांगून जा. उलट देवा भाऊ कडक शिस्तीचे आहेत. त्यांना जर अशा प्रकारचं कळलं की कुठल्या आमदाराने राजमुद्रा लावले तर दुसऱ्या सेकंदाला नाही, आमदार लावत नाही मात्र नाही आमदारांनी नव्हे, रमेश कोण आहे त्यांनी दुसऱ्या मिनिटाला ते आदेश देतील. आणि मला वाटतं आमदार असतो. आता काय काय ना आमदार झाल्यासारखं वाटतं, तर आपण काय करणार. मला तर मी तुमच्या माध्यमातून पाहिलं मी ते तर म्हणजे पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई केली पाहिजे, वाहनं जप्त केली पाहिजे आणि ज्या भागातून तो गुन्हेगार येतो तिथं गुन्हा रजिस्टर करू. त्याच्याविरुद्ध सुद्धा आता त्याला शिर्डीमध्ये येण्याचा प्रतिबंध करण्याचा सुद्धा आपण निर्णय केला पाहिजे. कोणत्या काय कायद्यात बसतो, काय बसतो आपण तपासून घ्या. परंतु अशा मोकाट गुन्हेगार जर राजमुद्रा लावून जर गाड्या फिरत असतील तर गंभीर नाही. तो राजमुद्रा लावणाऱ्या व्यक्तीचा तो म्हणजे तो आपल्या राजमुद्राचा अवमान आहे, गंभीर गुन्हा होऊ शकतो. पोलीस स्टेशन आवारात गेलाय, वाहतूक शाखेने त्याची दंडात्मक कारवाई केली, परंतु शिर्डी पोलीस स्टेशनने त्या गाडीची छानबीन करायला पाहिजे होती. त्या गाडीमध्ये काही हत्यार असू शकतात, राजमुद्रा होत्या. नाही, शिर्डी पोलिसांनी त्याची कारवाई केली, चौकशी निश्चितपणे केली असणार आहे, त्याची माहिती घेतो मी. परंतु या राजमुद्राचा वापर करून तिथे जर लोकांची फसवणूक होत असेल तर गंभीर गुन्हा आहे. मला वाटतं त्याच्याबद्दल कडक कारवाई झाली पाहिजे असे मी स्वतः आता शिर्डी पोलीस स्टेशनला सूचना करणार.